नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लताई या चॅनलवर. आज आपण बघणार आहोत चविष्ट आणि खुसखुशीत पौष्टिक असे मेथीचे पराठे. हे पराठे खायला खूप चविष्ट वाटते, बनवायला खूप सोपी आहे. आपण हे पराठे दही, लोणचं किंवा टोमॅटो सॉस यासोबत खाऊ शकतो. तर हे पराठे कसे करायचे हे बघूया. हिवाळ्यामध्ये भरपूर ताजी अशी मेथी मिळते, तर हे पराठे झालेच पाहिजे. तर चला हे पराठे कसे करायचे हे बघूया. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मेथीचे पराठे करण्याकरता इथे आपल्याला मेथी लागणार आहे. इथे आपण मेथी स्वच्छ निवडून घेतली आहे आणि याला 2 ते 3 पाण्याने धुवून घेतली आहे. याचं पाणी निथळून घेतलेलं आहे. याला आता आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे. आणि इथे आपल्याला वाटण लागणार आहे पराठ्याकरता. इथे मिरची, लसूण आणि जिरं घेतले आहे. याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे. इथे आपण मेथी बारीक चिरून घेतलेली आहे आणि इथे आपण लसूण, मिरची आणि आलं, जिरं याची पेस्ट करून घेतलेली आहे. आता यामध्ये आपल्याला काही साहित्य घालायचे आहे. आता या चिरलेल्या मेथीमध्ये आपल्याला अगोदर हे बेसन घालून घ्यायचं आहे थोडंसं. आणि इथे आपल्याला गव्हाची कणिक घालून घ्यायची आहे थोडीशी. इथे यामध्ये मावेल एवढीच आपल्याला कणिक घ्यायची आहे गव्हाची. आणि यामध्ये आपल्याला तीळ घालायची आहे. इथे तीळ घातलेली आहे आणि किंचित हळद घालायची आपल्याला. इथे बिलकुल किंचित हळद घातलेली आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे. मीठ थोडंसं मध्यम घालायचं आहे म्हणजे छान चव येते आपल्या पराठ्याला. आणि इथे जे आपण ठेचा केला होता तो घालायचा आहे. आणि इथे आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि यामध्ये थोडं पाणी घालून याचा घट्ट गोळा मळून घ्यायचा आपल्याला. आणि इथे जेवढं ॲडजस्ट होईल तेवढं आपल्याला इथं पीठ घालून हे मिक्स करायचं आहे. पण यामध्ये जास्त पीठ घालायचं नाही आहे. इथे आपल्याला मेथी जास्त पाहिजे आहे आणि पीठ कमी पाहिजे आहे असं आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे. इथे मी हे किंचित पाणी घालून असं घट्ट गोळा मळून घेते. इथे बघू शकता तुम्ही, आपण पोळीसाठी कणिक भिजवतो तशी आपण ही कणिक भिजवून घेतलेली आहे. आता याचे आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे. इथे आपण असे मीडियम आकाराचे गोळे करून घेतलेले आहे. तुम्ही असे छोटे मोठे जसे पाहिजे तुम्हाला पराठे करायचे आहेत त्याप्रमाणे इथे गोळे करून घ्यायचे आहे. आणि इथे आपल्याला आता पोळपाटावर गोळा ठेवून घ्यायचा आणि त्याला आपल्याला छान पीठ लावून लाटून घ्यायचं आहे. इथे मी पीठ लावलेलं आहे. आता याला आपण लाटून घेऊ. इथे बघू शकता तुम्ही, आपण असा हा पराठा लाटून घेतलेला आहे छान असा पातळसर. आता यावर आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. असं तेल लावल्याने आपले पराठे छान खुसखुशीत होतात, खायला खूप चविष्ट वाटते. असं यावर पूर्णपणे असं तेल लावून घ्यायचं आहे, पसरून घ्यायचं आहे. आणि याला असं तेल लावल्यानंतर मधून घडी करून घ्यायची आहे आणि वरूनसुद्धा असं लावून घ्यायचं आपल्याला. आणि याला परत असं घडी करून घ्यायची म्हणजे त्रिकोणी करून घ्यायची ही. आणि इथे पराठा आपल्याला त्रिकोणी किंवा गोल लाटून घ्यायचा आहे. असा जर तुम्ही पराठा केला तर याला छान पापुद्रे सुटतात. इथे बघू शकता आपण असा त्रिकोणी पराठा लाटून घेतलेला आहे. तुम्ही गोलसुद्धा लाटू शकता. इथे आता आपल्याला हा पराठा तव्यावर भाजून घ्यायचा आहे. इथे मी तवा गरम करायला ठेवला होता. एक साईडनी होऊ द्यायचं आहे, खालच्या साईडनी. आता याला पलटवून घ्यायचं आहे. आता या दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला छान हा पराठा भाजून घ्यायचा आहे. इथं आपला हा पराठा खालच्या बाजूने सुद्धा झालेला आहे. याला वरून तेल लावून घ्यायचं आपल्याला. इथे मी असं तेल लावून घेते आणि असं साईडने सुद्धा असं तेल लावून घ्यायचं आपल्याला. हा पराठा खायला खूप टेस्टी वाटतो. आता याला आपल्याला असं पलटून घ्यायचं आहे.
असा आपण त्रिकोणी पराठे केल्याने हा खूप वेळपर्यंत मऊ राहतो. असं दोन्ही साईडनी आपल्याला छान असं खमंग भाजून घ्यायचा आहे पराठा. बघू शकता आपला हा पराठा झालेला आहे. आता याला आपण काढून घेऊ. अशा तऱ्हेने तयार झालेला आपला खमंग आणि खुसखुशीत मेथीचा पराठा. हा मेथीचा पराठा खूप चविष्ट वाटतो, पौष्टिकही आहे. आणि हा पराठा तुम्ही दह्यासोबत, लोणच्यासोबत किंवा टोमॅटो सॉससोबत खाऊ शकता, किंवा तुम्ही असेही खाऊ शकता. खायला खूपच चविष्ट वाटते. आणि तुम्हाला जर माझा हा मेथीच्या पराठ्याचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.